हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। चला तर आज मी झटपट भाकरीसोबत खाण्यासाठी आज मी कांद्याचे, टोमॅटोचे आणि कोथिंबीरची चटणी करणार आहे, अगदी साधी सोपी। चला तर मग आता मी कांदा बारीक बारीक चिरून घेतो, अगदी साधी सोपी। कांद्याला थोडं बारीक बारीक किंवा ह्याच्यापेक्षा भी तुम्ही बारीक बारीक तुम्ही चिरू शकताय। आणि भाजीला काय नसेल, आपण काय करायचं, झटपट भाकरीसोबत चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकताय। चला तर मग आता माझा कांदा चिरून झालेला आहे। आता मी घेते टोमॅटो, हे बघा, हे पण आता बारीक बारीक मी चिरणार आहे टोमॅटो। बारीक बारीक असं त्याचं तुकडं करून घ्यायचं। तुम्हाला जितकं लागतं तेवढं तुम्ही टोमॅटो, कांदा घेऊ शकताय। चला तर मग आता माझं टोमॅटो चिरून होत आलेला आहे। आता मी घेते कोथिंबीर चिरण्यासाठी, हे बघा कोथिंबीर घेतलेलं आहे, ते पण त्याच्यात घालायचं। अगदी झटपट चटणी, टोमॅटोची आणि कांद्याची चटणी मी बनवत आहे। चला तर मग आता माझं झालेलं आहे बघा, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर चिरून। चला तर मग आता मी एक भांडं बाउल घेतो। चला तर मग आता त्याच्यात सगळं घालून घेते। आणि आता शेंगदाण्याचं मेन कूट करून ठेवायचं, झटपट कधी पण इमर्जन्सीला भाजीला वगैरे घालण्यासाठी शेंगदाण्याचं कूट कायम तयारीत ठेवायचं। आता मी त्याच्यात तेच घालणार आहे झटपट। बघा आता मी कांदा, टोमॅटो, सगळं कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे। चला तर मग आता मी शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये, म्हणून आज माझं ते उपयोगीला पडलं की भाजीला काय करायचं नेमकं भाकरीसोबत खाण्यासाठी। मग आता 3 चमचे मी कूट घातलेलं आहे शेंगदाण्याचं। आता चवीनुसार मीठ, आता चवीनुसार मीठ घातल्यानंतर मग आता चटणी घालणार मी। तुम्हाला जितकं तिखट लागतं तेवढं 1-2 चमचे तुम्ही घालू शकता आरामपैकी। आणि वरनं आता तेल, गोडेल तेल म्हणजे शेंगदाण्याचं तेल, पाम तेल किंवा सूर्यफूल तेल हे तुम्ही घालू शकताय खाण्यासाठी त्याच्यावरनं। आणि वरती जरा कोथिंबीर ठेवली होती, ते पण आता मी घालायला लागलो आहे। आता झटपट हे बघा अशा प्रकारे आता ह्याला एकजीव करून घ्यायचं। अगदी साधं सोपं आहे। शेंगदाण्याची चटणी म्हणू शकताय तुम्ही, कांद्याची चटणी, टोमॅटो चटणी, अगदी साधं सोपं भाकरीसोबत लावून खाण्यासाठी। भाजीला नेमकं काय करायचं, बाहेर गेल्यानंतर आपण घरात कंटाळून आले, चला तर आता भाजी करण्यासाठी आपल्याला वेळ नसतोय, म्हणून त्याच्यासाठी ही झटपट कांद्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी तुम्ही म्हणू शकताय। अगदी साधी सोपी। बघा एकजीव करून झालेलं आहे माझं। तुम्हाला कसं काय वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा। असंच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग आता माझी चटणी तयार झालेली आहे मस्तपैकी। तुम्हाला कशी वाटली? बाय।